नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। उरण तालुक्यातील खोपटे मार्गावर NMMT बसने दुचाकीस्वाराला चिरडून भयानक अपघात केला। यात उरण खोपटेचे 2 तरुण गंभीर जखमी झाले होते, मात्र आता यातील एक तरुण मृत्युमुखी पडलाय। या घटनेने उरण परिसरात शोककळा पसरली आहे। गुरुवारी सकाळी 10 वाजता जुईनगरवरून खोपटे कोपरोली मार्गावरून जाणाऱ्या इलेक्ट्रिक बस चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानं बसने 3 दुचाकीस्वाराने एका टेम्पोला जोरदार धडक दिली। हा अपघात इतका भयंकर होता की बस मुख्य मार्ग सोडून रस्त्याशेजारील दुकानात शिरण्याची शक्यता होती। या घटनेचं थरकाप उडवणारे CCTV फुटेज आता समोर आलेत। यामध्ये खोपटे येथील दुचाकीस्वार निलेश शशिकांत म्हात्रे हा गंभीररित्या जखमी झाला होता। त्याला नवी मुंबईच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र त्याची मृत्यूसोबतची झुंज अपयशी ठरली आणि उपचारादरम्यान त्याने रुग्णालयातच शेवटचा श्वास घेतला। या घटनेमुळे संतप्त झालेल्या खोपटे येथील नागरिकांनी अपघातग्रस्त तरुणाच्या कुटुंबाला आर्थिक मदत आणि बेदरकारपणे चालवण्यात येणारी NMMT बस सेवाच बंद करावी अशी मागणी केली आहे। वादळवारा लाईव्हसाठी अनंत नारंगीकर, उरण। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।